प्रलंबित मागण्यांसाठी राज्यामधले सर्व शासकीय कर्मचारी हे कामबंद आंदोलन करतायत आणि या सगळ्याचा फटका स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला देखील बसतोय। या रुग्णालयामधील शल्यचिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, कान, नाक, घसा आणि स्त्रीरोग या महत्त्वाच्या विभागामधील नियोजित असणाऱ्या जवळपास 120 शस्त्रक्रिया या मागच्या 4 दिवसांमध्ये पुढे ढकलण्यात आल्या। स्थितीमध्ये संप सुरू झाल्यापासून आजतागत सगळे इमर्जन्सी सर्व्हिसेस जसे की डायलिसिस रोज जेवढे पहिले होत होते तेवढे आताही सुरू आहेत। ICUमध्ये जेवढ्या रुग्णसंख्याची मॅनेजमेंट होती तेवढे अजूनही सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे। त्याच्यानंतर कॅज्युअल्टीमध्ये डॉक्टर्स असतात अवेलेबल आणि कॅज्युअल्टीच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस पूर्णतः सुरू आहे। त्याच्यानंतर इमर्जन्सी ऑपरेशन्स ऑर्थोचे असो, सर्जरीचे असो किंवा स्त्रीरोग विभागाचे असो, सिझेरियन सेक्शन्स ह्या व्यवस्थित सुरू आहे। डिलिव्हरी पण सुरू आहे। नियोजित शस्त्रक्रिया आम्ही तात्पुरत्या पुढे ढकललेल्या आहेत। पेशंट काही ॲडमिट आहेत, काहींचे नंबर घेऊन ठेवलेत, त्या आम्ही नंतर एक्स्ट्रा काम करून त्या मॅनेज करू। बाकी इमर्जन्सी शस्त्रक्रिया चालू। काही पेशंट जे थांबण्यास तयार आहेत ते वॉर्डमध्ये थांबून आहेत आणि काही लोक घरी जाऊन येणार आहेत, त्यांचे नंबर्स आम्ही घेऊन ठेवलेले आहेत आणि जसंही हे संपेल तसं आम्ही त्यांना बोलून त्यांच्या शस्त्रक्रिया करून देणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।